नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत सेट एक्झामबद्दल मध्ये असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील मधील अध्ययनविषयक उपपत्त्या कोणत्या आहेत, तर या विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। व्याख्या: अध्ययन म्हणजे काय, का केले जाते, कसे केले जाते यासंबंधी अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले, निष्कर्ष काढले व त्या व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले, याला अध्ययन उपपत्ती असे म्हणतात। अध्ययन उपपत्तीचे 3 प्रकार पडतात। पहिलं आहे सहचारवादी उपपत्ती, दुसरं आहे ज्ञानात्मक उपपत्ती, तिसरं आहे आधुनिक उपपत्ती। तर सुरुवातीला बघूया सहचार उपपत्ती। सहचार उपपत्तीचे प्रयत्नप्रणाली उपपत्ती थॉर्नडाईक यांची, अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅव्लोव, साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर। त्यानंतर आहे वर्तनवादी उपपत्ती वॅटसन यांची, सानिध्य उपपत्ती ग्रुंथी आणि पदशी वर्तन उपपत्ती हल यांची। त्यानंतर दुसरं बघूया ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये एकूण 6 उपपत्त्यांचा समावेश होतो। त्यापैकी आहे पहिलं आहे समाकारवादी म्हणजे मर्मदृष्टी उपपत्ती कोहलरकोफ, अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती डॉक्टर ब्रुनर, श्रेणीबद्ध उपपत्ती गॅग्ने, संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन, अध्ययन अनुदेशन पद्धती आसुबेल आणि क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेवन। तिसरी उपपत्ती आहे आधुनिक उपपत्ती। आधुनिक उपपत्तीचे परत 3 भाग पडतात। पहिलं आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांची, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अल्बर्ट बांडुरा, माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान हे आधुनिक उपपत्तीमध्ये येतात। या पुढील भागात आपण सहचारवादी उपपत्तीबद्दल माहिती बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।